सो रेफरन्सबद्दल मी स्पष्टपणे हे सांगेल की रेफरन्स जरी असेल तरी पण इंटरव्ह्यू दिल्याशिवाय पर्याय नसतो, आणि तिथे तर जबाबदारी जास्त असते. की समजा आता मी रेफरन्स दिला तर ऑब्व्हियसली मी ज्याचा रेफरन्स दिला त्याने तेवढं तरी ढंगचे 4 शब्द बोलावं की त्याला काहीतरी यावं. त्याने काहीच तयारी नाही केली आणि मग मी चाललोय रेफरन्स घेऊन, त्याचा काहीच अर्थ नाहीये. त्यामुळं ज्या व्यक्तीकडून तुम्ही रेफरन्स घेता त्याच्याकडून तुम्ही हे अंडरस्टँड करा की बाबा मला नेमकं रोल काय आहे, माझी पोझिशन काय असणार आहे, मला काय विचारलं जाणार आहे, हे तुम्ही अंडरस्टँड करा. कारण त्याशिवाय तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये बोलताच येणार नाही. लक्षात येते? बऱ्याच वेळा काय होतं, अरे घेतात ते, तू फक्त जा, मित्र म्हणून मैत्रीण म्हणून, अगं जा फक्त, होऊन जाईल तुझं, तथास्तु. सो आपण काय करतो, त्याच्या भरोश्यावर जातो आणि मग तिथं समोर आपल्याला प्रोफेशनल नकार मिळतो की ॲज द रिक्वायरमेंट इज व्हेरी डिफरंट अँड यू आर होल्डिंग व्हेरी डिफरंट टाईप ऑफ क्वालिफिकेशन, वी कॅन्ट प्रोसीड फर्दर. संपला विषय आपला तिथंच. त्यापेक्षा मला काय म्हणायचंय की ज्या ज्या वेळेस रेफरन्स मिळेल त्यावेळेस पहिलं तुमची जबाबदारी ही असेल की तुम्ही ते समजून घ्या की काय रोलसाठी तुम्हाला तिथं घेणार आहेत, सध्या काय ओपनिंग चालू आहे आणि मी काय बोललं पाहिजे इंटरव्ह्यूमध्ये, हे अंडरस्टँड करा. म्हणजे लगेच मित्राला क्वेश्चन आन्सर नका विचारू, पोझिशन अंडरस्टँड करा. त्या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्स आले पाहिजेत, समजलं पाहिजे की बाबा हा मला क्वेश्चन विचारला जाणार आहे. आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ, IT करिअरची खरी सुरुवात.